जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो ब्रह्मादिभ्यो ब्रह्मविद्या संप्रदाय कर्तृभ्यो वंश ऋषिभ्यो महद्भ्यो नमो गुरुभ्यः। सर्वोपप्लवरहितः प्रज्ञानघनः प्रत्यगर्थो ब्रह्मैवाहमस्मि नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्री शंकराचार्य मथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। कविश्रेष्ठाय गुरवे श्रीगोदातीरवासिने विठ्ठलांग्रिविलीनाय गणुदासाय ते नमः। ब्रह्मसूत्र हा विषय खरं म्हणजे मुळात जटिल आहे, कठीण आहे, थोडासा तात्विक आहे, थोडा न्यायघटित प्रक्रियेने युक्त आहे. असं असून सुद्धा आपण सर्वांनी 3 वर्ष चांगला नेट धरलाय आणि आपण सातत्याने या कार्यक्रमाला येत आहात. आणि ह्या वर्षी आपण आता फलाध्याय म्हणजे शेवटचा अध्याय आपण पुरा करणार आहोत. या फलाध्यायाच्या बरोबर आपण पुन्हा एकदा सगळ्याची उजळणी करणार आहोत. कारण शेवटी एकत्रित विषय आपल्याला समजायलाच पाहिजे, कारण त्या वेळी तुकड्या तुकड्यांनी विषय झालेला आहे. आता एकत्रित त्या विषयाचं स्वरूप काय आहे तेही आपण शेवटी पाहू. आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपला अध्याय आपण पुरा करू. आज सुरुवात करताना आधी मागचा आढावा घेऊ. आता सांगितल्याप्रमाणे ब्रह्मसूत्राचा जो पहिला अध्याय आहे तो आधी विचारात घेतला आपण, तर त्यामध्ये नेमकं काय मांडलं आहे असं जर बघायचं तर आपल्या असं लक्षात येईल की हा पहिला अध्याय जो आहे तो समन्वयाध्याय आहे. समन्वय याचा अर्थच असा आहे की आपण सम अधिक अन्वय असा तो शब्द आहे आणि एक नियमित परंपरा असा त्याचा अर्थ आहे, किंवा क्रम किंवा संबद्ध विषय समजून घेण्याचा अनुक्रम किंवा परस्परांच्या मध्ये असलेला संबंध असा आपल्याला ज्ञानकोशामधून त्याचा अर्थ बघायला मिळतो. समन्वय इथे कशाचा केला आणि ब्रह्मसूत्रांनी हा पहिला अध्याय समन्वयाध्याय म्हणून का घेतला त्याचा आपण आधी थोडा विचार करू. आता आपण म्हटलं तसं परस्परातला संबंध, परस्परातला समन्वय याचा अर्थ नेमकं आपण कसं समजून घ्यावं. त्यावेळी विचार करताना सुद्धा वेदांत हा जो विषय आहे किंवा वेदांत हे जे दर्शन आहे, हे दर्शन या ब्रह्मसूत्राच्या रूपाने सूत्रबद्ध प्रकट झालेलं आहे. जसं योगदर्शन आहे, योगदर्शनावरती अनेक पुस्तकं आहेत, पण योगदर्शनावरच्या अनेक पुस्तकांपेक्षा सुद्धा पतंजलीची योगसूत्र, हठयोगाकरता स्वात्मारामांची हठयोग प्रदीपिका, असं एक प्रत्येक नेमकं काही वर्णन करणारं पुस्तक आहे. तसं वेदांत सांगणारे अनेक ग्रंथ आहेत, पण वेदांताच्या त्या सर्व ग्रंथांच्या मध्ये ब्रह्मसूत्र हे जे दुसरं प्रस्थान आहे हे न्याय प्रस्थान आहे. न्याय प्रस्थान याचा अर्थ पण तोच आहे.
न्याय म्हणजे एक विशिष्ट पद्धती अनुसरणं, एका विशिष्ट नियमानी पुढे जाणं, एका विशिष्ट प्रमाणाने एखाद्या विषयाचा अभ्यास करणं. आणि म्हणून न्याय घटित प्रक्रियांनी या सगळ्या सूत्रांचा अभ्यास केला जातो. म्हणजे त्या त्या पद्धतीने ते सूत्र समजवून घेतलं जातं. आपण आता ज्या पद्धतीने बघतो आहोत तो विषय कसा आहे, आपण ज्या पद्धतीने ह्या सूत्रांचा अर्थ लावतो आहोत ती पद्धत सुद्धा समन्वयाची आहे. यामधला पहिला अध्याय जसा समन्वयाकरता आहे तशी विषय समजून घेण्याची आपली पद्धती पण समन्वयाची आहे. तो समन्वय कशाचा आहे? तो या पाचही आचार्यांच्या भाष्याचा समन्वय आहे. तो समन्वय व्यास भाष्यांचा आहे की व्यासांनी जे भाष्य केलंय, ब्रह्मसूत्रावरचं भाष्य आहे, उपनिषदांच्या वरचं भाष्य आहे, व्यासांचं जे सर्व गीतेवरचं भाष्य आहे, ही सगळी शंकराचार्य आदींची जी भाष्य आहेत त्या सगळ्या भाष्यांच्या आधाराने आज आपल्या परिस्थितीमध्ये, आज आपल्या या वेदांताच्या ज्ञानामध्ये आपण विषय कसा जाणून घेऊ शकतो, त्या विषयाचं आकलन कसं करून घेऊ शकतो, त्या भूमिकेतून आपण समन्वय केलाय. इथे समन्वयाच्या अध्यायाने समन्वय कशाचा केलाय? इथे समन्वय अध्यायामध्ये त्यांनी समन्वय असा केलाय की एखादं सूत्र, आता आपण फार खोलात जाणार नाही म्हणून आपण सूत्रशः नाही जाणार, आपण जेव्हा शेवटी त्याची आवृत्ती करू किंवा उजळणी करू तेव्हा सोदाहरण तो विषय विचारात घेऊ. एक सूत्र आहे की जे सूत्र वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे, जलापासून हे जग निर्माण झालं का? एखादं सूत्र वाचल्यावर आपल्याला असं वाटतं की अग्नीपासून हे जग निर्माण झालं का? हे जग नेमकं कशापासून निर्माण झालं? हे जग कसं निर्माण झालं? वेदांत शास्त्र काय सांगतं की हे जग परब्रह्मापासून निर्माण झालं. परब्रह्माच्या पासून निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती सृष्टी उत्पत्तीची प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. आणि त्यामुळे सृष्टीची जी उत्पत्ती आहे ती सृष्टीची उत्पत्ती परब्रह्मापासून, मग प्रकृती, मग पंचमहाभूत, तन्मात्र सगळे, की ज्याचा विचार आपण पुढे करू. तर आता इथे आम्हाला जेव्हा एखादं सूत्र आम्हाला मिळतं की ह्या जगाची उत्पत्ती अग्नीपासून झाली आहे, तर या सूत्रापासून आता काय अर्थबोध करावा हे वेदातलंच वाक्य आहे. दुसरं सूत्र आम्हाला मिळतं वेदामधलं की ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की या सृष्टीची उत्पत्ती वायूपासून झाली आहे. आता आम्ही काय बोध करून घ्यावा? या सृष्टीने असं म्हटलंय, या सूत्रांनी असं म्हटलंय की या जगाची उत्पत्ती प्रकृतीपासून झाली आहे. मग आता काय बोध करावा? कारण तुम्ही तर वेदांती असं म्हणता की ब्रह्मापासून हे जग निर्माण झालेलं आहे आणि वास्तविक तसं दिसत नाही, मग कसं स्वीकारायचं? हा इथला चर्चेचा विषय आहे की लोक असं म्हणतात की जर तुम्ही परब्रह्माचं जे वर्णन करता ते सगळं वर्णन जर का आकाशाला आम्ही लावलं तर आकाशाला सुद्धा ते वर्णन लागू पडणार आहे. जर ते वर्णन आकाशाला लागू पडत असेल तर आकाश का नाही सृष्टी निर्माण करू शकत? जे तुम्ही परब्रह्माचं स्वरूप वर्णन करता तसंच आकाशाचं वर्णन आहे, मग आकाश का नाही निर्माण करू शकत? ते परब्रह्म जे चैतन्यमय आहे, आमचा जीव पण चैतन्यमय आहे, मग हा जीव का नाही जग निर्माण करू शकत? तोही सृष्टी निर्माण करू शकेल. असे सगळे प्रश्न उभे राहतात की हे जग ब्रह्मानी निर्माण केलं, हे एक विधान आहे. ह्या जगाची निर्मिती ही परब्रह्मानी केली हे विधान आहे. या विधानाला पुष्टी देण्याकरता जे जे काही मांडावं लागतं, ज्याचा ज्याचा समन्वय करावा लागतो, ज्या ज्या श्रुतींचं निर्धारण करावं लागतं, निर्धारण म्हणजे निश्चितीकरण, त्या श्रुती निश्चित कराव्या लागतात की या श्रुतीमध्ये जरी हा शब्द तुम्हाला प्रकृतीवाचक वाटत असला, हा जरी पंचमहाभूतांचा वाचक वाटला, त्यातल्या आकाशाचा वाचक वाटला, वायूचा वाचक वाटला, अग्नीचा वाचक वाटला, तरी सुद्धा तो शब्द
बाकीच्या त्याच्या वर्णनाप्रमाणे तो ब्रह्मवाचक आहे असं समजावं. ह्या श्रुती कोणत्या असतात? ह्या श्रुती विवाद्य असतात. विवाद्य याचा अर्थ ज्या श्रुती वाचल्यानंतर आमच्या मनात शंका उद्भवू शकते असं त्या श्रुतींच्या मध्ये थोडंसं संदिग्धपणाने वर्णन केलेलं असतं. असं तरी का करतात? त्याच्याही करता ऐतरेय उपनिषदामध्ये म्हटलंय की परोक्ष प्रिय हा देवा. देवता ज्या आहेत त्या परोक्ष प्रिय आहेत. त्यांना थेट थेट वर्णन केलेलं आवडत नाही. त्यांना आडून आडून वर्णन केलेलं आवडतं. की परमात्म्या तू कसा श्रेष्ठ आहेस असं वर्णन केलं तर नाही आवडत. बुद्धिमान लोक आपल्या बुद्धीने ज्याचं ज्ञान करून घेण्याची इच्छा करतात असा जो परमपुरुष ते बुद्धिमान आपल्या बुद्धीला मागे टाकून, बुद्धिम आतिथ्य, बुद्धीला मागे टाकून ते ज्या ठिकाणी जाऊन पोचतात ते स्थान म्हणजे तू आहेस असं म्हणणं म्हणजे त्याला प्रत्यक्ष तू परमेश्वर आहेस असं नाही. ह्या इतक्या त्याच्या वर्णनाने त्याला म्हणणं, हे भगवान शंकरा तू दाहक आहेस, तू सृष्टीचा संहार करणारा आहेस असं प्रत्यक्ष नाही म्हणणार. ते म्हणणार की दाह जेवढे म्हणून उष्णता उत्पन्न करणारे पदार्थ आहेत त्या सगळ्या उष्णता उत्पन्न करणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा जी दाहकता नाही, अग्नीपासून सूर्यापर्यंत जे सामर्थ्य नाही त्या सामर्थ्याच्या पलीकडचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी दहन करण्याचं आहे असा तू परमात्मा जो त्या दाहाचा किंवा त्या दाहकतेचा त्या गुणधर्माचा आश्रय करणारा आहेस अशा भगवान शंकरा तुला नमस्कार असो. म्हणजे असं एका शब्दात भगवान शंकरा तू या सृष्टीचा संहार करतोस अशा संहार करणाऱ्या भगवान शंकराला नमस्कार असो म्हणाले. असं गद्य नमस्कार करणं देवतांना आवडत नाही. देवतांच्या स्तुतीने देवतांचं वर्णन केलेलं देवतांना आवडतं. आता ही स्तुती करताना परोक्ष प्रिय हा देवा, ही स्तुती करताना हे वर्णन करताना कधी कधी त्या शब्दांच्या मध्ये संभ्रम निर्माण होणं शक्य आहे. आणि मग त्या ठिकाणी असं का वर्णन केलं, अमक्या ठिकाणी तसं वर्णन का आलं, हा जो चर्चेचा विषय आहे ना, या विषयामधून त्याचा समन्वय करावा लागतो. म्हणजे त्यांचा परस्परातला संबंध जोडावा लागतो. परस्परातला संबंध म्हणजे कोणातला जोडायचा? देवता आणि वर्णन, ते कार्य आणि त्याच्या मागचं कारण, या दोघांचा संबंध जोडून द्यावा लागतो. आणि तो संबंध जोडण्याचं काम या अध्यायामध्ये केलंय. आणि म्हणून ह्या अध्यायाला समन्वयाध्याय म्हटलंय. आता आपण म्हटलं ना की संबद्ध अनुक्रम म्हणजे सुद्धा समन्वय, की एका विशिष्ट पद्धतीने त्याचा अनुक्रम लावला पाहिजे. हा शब्द इथे आला, ही ऋचा इथे आली, हा श्लोक इथे आला, या श्लोकाच्या मागे कशाचं वर्णन चाललं होतं, या श्लोकानंतर आता कशाचं वर्णन करतायत, ही जी वर्णन आहेत मागची पुढची, त्या वर्णनांचं स्वरूप काय, त्याच्यातून त्यांना काय स्पष्ट करून सांगायचंय. मग निष्कर्ष काढला जातो की ह्या सगळ्या वर्णनावरून असं दिसतं की हे प्रकृतीचं वर्णन करत नाही, हे पंचमहाभूतांचं वर्णन करत नाही, हे जीवाचं वर्णन करणारं नाही, तर हे ब्रह्माचं वर्णन करणार आहे. असं म्हणून त्या समन्वयाध्यायामध्ये जे त्याच्यामधले जी सूत्र आहेत त्या सगळ्या सूत्रांनी मिळून शेवटी निष्कर्ष असा काढला की ब्रह्म हेच जगाचं कारण आहे. परब्रह्मानीच जगाची उत्पत्ती केली आहे. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये व्यवहारातले विषय शिकतो तेव्हा सुद्धा एखादा प्रयोग जेव्हा सायन्सचा विद्यार्थी, विज्ञानाचा विद्यार्थी आपल्या प्रयोगशाळेत लॅबोरेटरीमध्ये करतो त्यावेळी तो प्रयोग करताना तो आधी गृहीत धरतो की ही रिॲक्शन किंवा हा परिणाम किंवा हा निष्कर्ष येणार आहे का मला माहित नाही. एक नियम मी हाताशी घेतलाय, त्या नियमाचं मी ह्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोगामध्ये वापर करून त्या नियमाचा मी आधार घेऊन तो नियम सिद्ध करण्याकरता मी काही माझ्या पुढे प्रयोग करतो, कृती करतो, आणि त्या कृतीतून मला काय मिळतं ते बघतो आणि मग त्याचा निष्कर्ष काढतो. तसंच आहे इथे की ही सगळी चर्चा आहे
त्या चर्चेकरता गृहीत एकच आहे, आणि ते म्हणजे या जगाचं कारण हे ब्रह्मच आहे, जे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, जे एकमेवा द्वितीय आहे, ते ब्रह्मच या जगाचं कारण आहे. याची सिद्धी पहिल्या अध्यायात केली. आता दुसऱ्या अध्यायामध्ये साधनेचा विषय मांडलाय की आता नाही, अविरोधाध्याय. अविरोध कशा करता आला? कारण आता आम्ही आमच्या बाजूनी सिद्ध केलं की ब्रह्म हेच जगाचं कारण आहे. मग आता दुसरे लोक जे दार्शनिक म्हणतात, ही एका दिशेने त्या विषयाची वाटचाल करणं झालं. आता कुठल्या दिशेने वाटचाल करायची? की आता सांख्य दर्शन आहे. सांख्य दर्शन म्हणतं, छे हो, परब्रह्म या जगाची निर्मिती करत नाही. तुम्ही ज्याला ब्रह्म म्हणता त्या ब्रह्माची आवश्यकताच नाहीये. कशा करता ब्रह्माची आवश्यकता आहे? आणि ब्रह्म काय करतं? ब्रह्म काही करत नाही. ब्रह्मानी निर्माण करावं आणि ब्रह्मानी या जगाचं कारण असावं याची आम्हाला गरजच पडत नाही. कारण आमची जी प्रकृती आहे, जो हा निसर्ग आहे, जी ही शक्ती आहे, ती शक्तीच या जगाला निर्माण करणारी आहे. ती शक्तीच या जगाला निर्माण करत असल्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ब्रह्मानी या जगाला निर्माण करावं आणि ब्रह्म या जगाचं आद्य कारण आहे असं म्हणावं, असं काही आम्हाला वाटत नाही. बौद्ध आहेत. बौद्ध म्हणतात, तुम्ही म्हणता तसा तो देव, तसा तो मोक्ष, ते तुमच्या पद्धतीप्रमाणे त्या परब्रह्माची प्राप्ती, हा विषय आम्हाला पटत नाही. जैन म्हणतात, तुम्ही म्हणता तसं आम्ही वेद मानतो, पण तुम्ही म्हणता तसं जीवाचं रूप आम्ही मानत नाही. तुम्ही म्हणता तसं परमेश्वराचं रूप आम्ही मानत नाही. आमचा आद्य देव आहे तो ऋषभ आहे. बौद्ध म्हणतात, आमची देवता आहे तो साक्षात जन्माला आलेला सिद्धार्थ नावाचा राजा, ज्याला पुढे ज्ञान झाल्या बोधिवृक्षाच्या खाली, त्याला आम्ही बुद्ध असं म्हणतो. आणि आम्ही आमच्या विचारसरणीला बौद्ध विचारधारा, बौद्ध परंपरा म्हणतो. जैन संप्रदाय तो म्हणतो आमचा ऋषभ देव आहे. त्यांनी वेद मान्य केलेत, कारण वेदांच्या मध्ये ऋषभ देवतेचं वर्णन आहे. ती ऋषभ देवता आम्हाला मान्य आहे. आणि मग त्या देवतेच्या अधिष्ठानाने आम्हाला हिंसा मान्य नाहीये. तुम्ही यज्ञ करता, यज्ञात पशुबली देता, हा आम्हाला प्रकार मान्य नाहीये. आणि त्यामुळे बली आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही अहिंसा ही फार परिसीमेची मानतो. मग अहिंसेचं परिसीमा किती झाली? मग नाकातून घेतला जाणाऱ्या श्वासामध्ये सुद्धा जंतू मरतात म्हणून नाकाला फडकं लावलं. मग हिंसा होऊ नये म्हणून अनेक काही ना काही आचार त्याच्यामध्ये आले, जे त्याच्यात अंतर्भूत झाले. हा प्रत्यक्ष व्यवहाराचा भाग झाला. पण मूळ भूमिका काय? आम्ही वेद मानू, पण आम्ही तुमच्यासारखा देव मानून तुमचा आचार आम्ही मानणार नाही. आमचा आचार मात्र भिन्न असेल. आचाराची भिन्नता स्वीकारली. असं प्रत्येकाचं काही मत आहे. योगशास्त्रांनी सांगितलं, आम्ही सांख्ययोग मानतो, आम्हाला सांख्यांचं तत्वज्ञान मान्य आहे. त्याच तत्वज्ञानाप्रमाणे आम्हाला व्यवहार करण्याची इच्छा पण आहे. आमचं तत्वज्ञान मांडण्याची इच्छा आहे. पण सांख्यांना परमात्मा नकोच आहे, सांख्यांना परमेश्वर नकोच आहे. सांख्य हे परब्रह्म ईश्वर तत्व मान्य करत नाहीत. आणि योगशास्त्र असं म्हणतं, असं नाही, आम्हाला तर ईश्वर मान्य आहे. कारण आमचा जो क्रियायोग आहे, त्या क्रियायोगामध्ये तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग, म्हणजे योग साध्य होण्याकरता जी प्रत्यक्ष क्रिया करायची आहे, त्या क्रियेकरता तप केलं पाहिजे, त्या क्रियेकरता स्वाध्याय केला पाहिजे. आणि त्याच्याकरता ईश्वराचं प्रणिधान, ईश्वराची उपासना भक्ती ही त्याचा अनुग्रह मिळवण्याकरता केली पाहिजे. पण म्हणाले आम्हाला तत्वज्ञान सांख्यांचं मान्य आहे. मग तत्वज्ञानामध्ये सांख्यांच्या सांख्य काय म्हणतात? आम्ही पुरुष आणि प्रकृती मानतो आणि प्रकृतीला प्रधान मानतो, तीच सगळा काय तो व्यवहार करते. पुरुष काही याच्यातला व्यवहार करत नाही, तो निष्क्रिय आहे, तो उदासीन आहे. आणि त्यामुळे त्या पुरुषाच्याकडे कोणतं कर्तृत्व नाही, सगळं कर्तृत्व आणि प्रधानता ही प्रकृतीकडे. योगसूत्रकार म्हणतात प्रकृतीची प्रधानता आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला पुरुष नुसता मान्य नाही. आम्ही त्याला पुरुष विशेष ईश्वर हा असं म्हणून सर्वांच्या हृदयामध्ये राहणारा जो परमात्मा आहे,
त्याला आम्ही पुरुष म्हणतो. पण ह्या सगळ्यांच्या वर एक जे तत्व आहे ते तत्व कसं आहे? या सगळ्या कर्म विपाकापासून दूर असलेलं, सुखदुःखांपासून अपरामृष्ट असलेलं, हे काही त्याला स्पर्शू शकत नाही. त्याला कर्मविपाक स्पर्शू शकत नाही, त्याला सुखदुःख स्पर्शू शकत नाही. ते समर्थ असं तत्व आहे, ते याच्या पलीकडे आहे. त्याची व्याख्या केली आपण. जेव्हा अविरोधाध्यायचं जरा स्पष्टीकरण बघू तेव्हा आपण ते अधिक स्पष्टपणे बघू. पण त्यांनी एवढा मोठा सांख्य दर्शनकार, तरी सुद्धा योगसूत्रकारांनी हे सगळं मान्य नाही केलं. त्यांनी आपल्याला जे पाहिजे ते मान्य करून घेतलं. पूर्वमीमांसक आहेत, यज्ञ मान्य करतात, यज्ञातून फल मान्य करतात, यज्ञाचं जे फल आहे ते आम्हाला मिळावं असं म्हणतात. पण ते म्हणतात की तुमचा ईश्वर कशा करता? जर आम्ही कर्म करतो आणि आमच्याच कर्माचं फळ जर आम्हाला मिळतं, तर मग हा तुमचा ईश्वर नावाचा हा तिसरा कुणीतरी आम्हाला मध्ये नकोच आहे. आम्ही कर्म करू, आमच्या कर्माचं फळ आम्ही मिळवू, आम्ही कर्म करू, आमच्या कर्माचं फळ आम्ही मिळवू आणि त्याचा आम्ही उपभोग घेऊ. बस, आम्हाला तो ईश्वर नको आहे. ईश्वराला नाकारतात. ईश्वर हा कर्मफलाचा दाता आहे असं मान्य करून त्याला शरण जाणं किंवा ते तत्व स्वीकारणं नाकारतात. पण यज्ञामध्ये जे बसलेले अध्वर्यू आहे, होता आहे, ब्रह्मा आहे, हे जे सगळे बसलेले त्या ठिकाणचे एक एक श्रेष्ठ अशा त्या ब्राह्मणांना एकेका स्थानावर नियुक्त केलेलं आहे. आणि मग ते हा यज्ञ करतात, यज्ञ संपन्न करतात. तो यज्ञ संपन्न करताना मात्र याचा स्वीकार मी करतो किंवा ही आज्ञा मी करतो असं म्हणत नाहीत. ते ओम म्हणतात. त्याला प्रेष देणं असं म्हणतात की प्रेष देताना ओमनी प्रेष देतात. मग ओम कुणाचं नाव आहे? तस्य वाचक प्रणवः. गीताकारांनी म्हटलंय ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे. मग हे ब्रह्माचं स्वरूप आहे. वेगवेगळ्या प्रकारात स्वीकारतात. जे वेदांत्यांनी स्वीकारलं त्या स्वरूपात ते स्वीकारत नाहीत. आणि अशी मतमतांतर वैशेषिक आहेत, नैयायिक आहेत. आपण त्यावेळी बघू त्याचं पुन्हा एकदा उजळणी करताना. तर हे प्रत्येक जण एक एक आपापली भूमिका घेऊन हे दर्शनकार उभे आहेत. मग हे ब्रह्माला मानत नाही तर तुम्ही कशाला मानता? ही सगळी वेदांची अंग म्हणून स्वीकारलेली आहे. षडदर्शन जी आहेत ती काय करतात? जशी वेदाची अंग आहेत तशी ही 6 दर्शनं वेदांना स्पष्ट करणारी आहेत. योगशास्त्राचा अभ्यास करता करता आम्हाला वेदांचं ज्ञान मिळतं. सांख्य दर्शनाचा अभ्यास करता करता आम्हाला वेदांचं तत्वज्ञान उलगडत जातं. वैशेषिकांचा विचार करताना या सृष्टीची, या भौतिकाची जी सूक्ष्मता आहे ती उलगडत जाते. न्यायदर्शनाचा विचार करताना आम्हाला ती जी पद्धती आहे ज्ञान प्राप्त करण्याची किंवा ग्रहण करण्याची, ती पद्धती आम्हाला उपयोगाला येते. काय सांगितलं आहे वेदांनी याचं स्पष्टीकरण मिळवण्याकरता आम्हाला ही सगळी दर्शनं उपयुक्त आहे. पूर्वमीमांसा उपयुक्त आहे, वैशेषिक न्यायदर्शन उपयोगी आहे, सांख्य आणि योगदर्शन उपयोगी आहे. ही सगळी आस्तिक दर्शन आहे. पण या आस्तिक दर्शनांच्या मध्ये जे जे काही स्वीकारण्यामध्ये थोडं फार कमी केलेलं आहे ते सगळं कसं कमी आहे, ते सगळं कसं चूक आहे, त्याला कशी मर्यादा पडते, या स्वीकारण्यामध्ये विचाराचा प्रशस्तपणा कसा शिल्लक राहत नाही, या सगळ्याचं स्पष्टीकरण करणारा हा अध्याय आहे. म्हणजे ज्याचं त्याचं सूत्र घ्यायचं, ज्याचं त्याचं तत्वज्ञान घ्यायचं आणि त्या तत्वज्ञानामध्ये स्वीकार्य काय आहे आणि त्याज्य काय आहे, त्याला मर्यादा कुठे पडतात आणि त्याच्यामुळे आम्ही काढलेला निष्कर्ष आम्हाला यथार्थ ज्ञानापर्यंत कसा नेऊ शकत नाही, याविषयीची चर्चा त्याच्यामध्ये करणं आणि त्या चर्चेतून निष्कर्ष असा काढणं की जे वेदांतांनी सांगितलेलं आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी निर्दोषता आहे. ती निर्दोषता या दर्शनांच्या ठिकाणी नाही. या दर्शनांच्या मध्ये
काही ना काहीतरी मर्यादा संभवते. हा निष्कर्ष त्या अविरोधाध्यायाने काढलाय. या 2 मध्ये मारामारी आहे. ही जी मारामारी आहे, पहिल्या अध्यायात ब्रह्माची सिद्धी करायची आहे आणि दुसऱ्या अध्यायात लोकांची जी वेगळी मतं आहेत त्या मतांचं खंडन करून आपलं मत प्रस्थापित करायचंय. हा जो भाग आहे हा या 2 अध्यायात होतो. आता जो 3रा अध्याय आहे त्याला साधनाध्याय असं म्हटलेलं आहे. आणि ते जे साधन आहे ते साधन वेगळं वेगळं आहे. आपल्याला एकच साधन स्वीकारलं पाहिजे असं नाही. यज्ञ हे साधन आहे. यज्ञाच्या माध्यमामधून कर्म करीत करीत करीत, कारण मनुष्य आहे, मनुष्याला काही मिळवावं, कारण कमतरता आहेतच. जीवनामध्ये कमी आहे, जीवनामध्ये उणीवा आहेत, जीवनात अडचणी आहेत. त्या अडचणींवर मात करून आपल्या मनाला जे बरं वाटेल, आपल्या मनाला ज्याच्यामुळे संतुष्टता प्राप्त होईल असं काहीतरी मिळवावं ही इच्छा आहेच. मग त्यामुळे मनुष्य म्हणतो की अमुक एक केल्याने अमुक एक मिळतं, मग ते का करू नये. म्हणून यज्ञ हे फलाच्या वरती अधिक अवलंबून आहे. यज्ञाला फल आहे. यज्ञाचं जे फल आहे, लौकिकामध्ये यज्ञाचं फल मिळवायचंय असे पण यज्ञ आहेत. आणि यज्ञाचं फल जे आहे ते पारलौकिक मिळवायचं आहे असे पण यज्ञ आहेत. लौकिकामध्ये जसा पुत्रकामेष्टी यज्ञ आहे, राजा दशरथाने केला संतान प्राप्ती करता, तो लौकिकातला यज्ञ आहे. एखादा विश्वजित यज्ञासारखा यज्ञ आहे की ज्याच्यामधून विश्वकल्याणाचा संकल्प करून श्रेष्ठ असा यज्ञ केला. सोमयाग आहेत. प्रत्येक यागाच्या मागे संकल्प आहे आणि संकल्पाने यज्ञ सिद्ध केले आहेत. त्या त्या संकल्पामधून जी जी सिद्धी पाहिजे आहे ती ती सिद्धी करून घेतलेली आहे. आता ह्या यज्ञामधून संकल्प करून सिद्धी मिळवणं हे त्याचं पहिलं सूत्र झालं. पण किती यज्ञ करावेत, किती संकल्प करावेत, किती मागत राहावं, एक स्थिती अशी येते की विचार फलाकरता यज्ञ हा राहत नाही. आणि छांदोग्य उपनिषदानी त्या यज्ञाचा विचार तिथे मांडलाय. आणि छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माणसाला ज्यावेळी कळतं की माझा श्वास आणि उश्वास हाच एक यज्ञ आहे, माझं जीवन हाच एक यज्ञ आहे, कारण रोज आहुती आहे या यज्ञाला, रोज आहुती आहे की श्वास उच्छ्वास ही आहुती तर अव्याहत आहे, त्याच्यात तर काही खंडच नाहीये. ही आहुती आम्ही देतच राहतो. हा श्वासोश्वासाचा हा जो यज्ञ आहे हा चालूच आहे. आमच्या पोटामध्ये अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता, त्या वैश्वानराला आहुती आहेत. तो आमच्या पोटामध्ये आहे, तो आमच्या देहामध्ये आहे, त्यालाही आहुती देत राहिली पाहिजे. हा वैश्वानर काय फक्त अन्न खाऊनच आहुती घेतो का? नाही. या अन्नामधून देह पुष्ट होतो, या अन्नामधून देहाला ऊर्जा बल निर्माण होतं, म्हणून अन्न. तसंच तो वैश्वानर जो आहे तो देहाबरोबर मनाला बल देतो. अन्नमयम ही सौम्य मनः, त्या अन्नातूनच सात्विक असं मन निर्माण होतं. त्यामुळे या वैश्वानराचा जो व्यवहार आहे, त्या मनाचा जो व्यवहार आहे तो कसा आहे? अखंड चालू आहे. झोपलो गाढ झोपेमध्ये फक्त मन त्या पुरी शयते आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी जाऊन राहत आहे. नाही तर जेव्हा स्वप्नावस्था आहे त्या स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा मन थोडं तरल आहे, ते गाढ नाहीये, गाढ निद्रेत नाहीये. त्यामुळे ह्या ज्या अंतर्मनामधल्या आतमध्ये दबून राहिलेल्या अशा ज्या इच्छा आकांक्षा वासना संस्कार ते सगळे स्वप्नाच्या रूपाने बाहेर प्रकट होतात आणि त्या ठिकाणी स्वप्न पडतं. ही देहाची स्थिती आहे. सांगण्याचा हेतू असा की ह्या देहाचा दैनंदिन व्यवहार, आपण आपली मुलं म्हणतात हे काय रोज उठायचं, सकाळी लवकर शाळेत जायचं, पुन्हा घरी यायचं, तोच डबा खायचा, रोज तेच भात भाजी आमटी पोळी खायचा, अगदी कंटाळा येतो, काहीतरी वेगळं. काय रोज वेगळं असणार?
भात भाजी आमटी पोळी याचं काहीतरी वेगळा पदार्थ बनला तर बनेल, पण रोज ते वेगळे वेगळे पदार्थ जर खायला लागलो तर पोटाला तरी चालणार आहे? बनला गेलेला प्रत्येक वेगळा पदार्थ माणसाला त्याच्यातून पोषण देणार आहे, त्याच्या सगळ्या संस्था उत्तम ठेवणार आहे. म्हणजे पुन्हा ज्याला उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, ज्याला समजतं की भोजन हा सुद्धा यज्ञच आहे. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना काय आहे की आपला जीवन हाच यज्ञ आहे. म्हणून आपण जो छांदोग्य उपनिषदाचा आत्ता दाखला दिला ना, तो दाखला असाच आहे. त्या ठिकाणचा जो मंत्र आहे तो मंत्र असं म्हणतो की यज्ञो वै पुरुषः, की जसा यज्ञ आहे तसं माणसाचं जीवन हा सुद्धा एक यज्ञच आहे. तो किती काळाचा यज्ञ आहे? पूर्ण आयुष्याचा विचार केला तर 116 वर्षांचा यज्ञ आहे. 116 वर्षांचं आयुष्य आहे. आणि मनुष्य आपल्या जीवनाला यज्ञ समजून चालायला लागेल तर मग तो यज्ञ आहे तो अधिक कालपर्यंत सफल होईल. शरीराचं आरोग्य उत्तम ठेवील, शरीर कार्यक्षम ठेवील, मन बुद्धी कार्यक्षम ठेवील, स्मृती कार्यक्षम ठेवील आणि ऊर्जा कार्यक्षम ठेवील. हे करू, हे केलं पाहिजे, आपल्या हातून घडलं पाहिजे. हे केव्हा होईल? जेव्हा हे यज्ञ आहे असं वाटेल तेव्हा. त्यामुळे हा जो तिसरा अध्याय आहे, यात साधनाध्यायामध्ये असणारे जे सगळे मंत्र आहेत ते सगळे यज्ञ परमंत्र आहेत. आणि ते यज्ञ परमंत्र जे आहेत ते यज्ञ परमंत्र आज आपण विचारात यज्ञ ह्या रूपात घेऊ शकत नाही, कारण आम्ही काही सगळे यज्ञ संपन्न करू शकत नाही. म्हणून गीताकारांनी द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, नामयज्ञ, श्वास उच्छ्वास हा सुद्धा यज्ञ, असं सगळं म्हणून गीताकारांनी आपल्याला यज्ञाचं एक स्वरूप सांगितलं. आणि साधना, आपण जो पंथ स्वीकारू, आपण जो मार्ग स्वीकारू, समजा भक्ती मार्ग स्वीकारला, पण भक्ती मार्गामध्ये कुणी वारकरी पंथ स्वीकारला, कुणी धारकरी पंथ स्वीकारला, कुणी अक्कलकोट स्वामी महाराजांना भजू लागले, कुणी दत्तात्रेयांना भजू लागले, कुणी संतांना भजू लागले, कुणी अलीकडच्या काळातल्या संतांना भजून कुणी योगाचा मार्ग स्वीकारला, कुणी पूर्वीच्या अलीकडच्या कोणत्याही संतांना स्वीकारून भक्तीचा मार्ग स्वीकारला. प्रत्येक जण एक 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 मार्ग स्वीकारतो. आता त्या मार्गामध्ये साधना कशी करायची, यामध्ये ही जी यज्ञपर सूत्र आहेत त्या सूत्रांचा विचार आपण साधनापर केला. आणि अलीकडच्या काळामध्ये ते अधिक सोयीचं आहे. तो समन्वय आहे. कशाचा समन्वय आहे? आपला जसा पहिला समन्वयाध्याय आहे ना, तसाच इथे समन्वय आहे. इथे समन्वय कशाचा? यज्ञ आणि साधना. यज्ञ आणि आजच्या जीवनामधलं अध्यात्माचं स्वरूप. आजच्या जीवनामध्ये अध्यात्माचं स्वरूप कसं असावं? काळ बदलला, परिस्थिती बदलली, अध्यात्म बदललं नाही बदललं, परिणाम बदलले नाही बदलले, तांदूळ बदलला, डाळ बदलली नाही बदलली. जेवायला डाळ, तांदूळ, ज्वारी, गहू हेच पदार्थ लागतात, भाजी पाले. बनवण्याची पद्धत बदलली. कधी चुलीवर होता, कधी शेगडीवर आला, गॅसवर आला, कुकरमध्ये आला, मायक्रोवेव्ह मध्ये आला, इंडक्शन कॉइलवर आला, इलेक्ट्रिकच्या शेगडीवर आला. पदार्थ बनवण्याची पद्धती बदलली म्हणून पदार्थ नाही बदलले, वस्तू त्याच राहिल्या. तसं आहे की तत्वतः काही बदलत नाही, काळमानाप्रमाणे पद्धतीमध्ये बदल होऊ शकतो. आणि त्या ज्या पद्धतीमधला बदल आहे तो कालमानाप्रमाणे कसा आहे, कसा असेल, त्याचा विचार त्या साधनाध्यायामध्ये आहे. की साधन कशा करता, हा आता प्रश्न घेऊन आपण पुढे जाऊ. कारण ही आपण एक थोडीशी गोळाबेरीज मागच्या विषयांची थोडी जंत्री केली. आता हे कशा करता चाललंय प्रकरण? कारण असं आहे की या जगाचं आद्य कारण ब्रह्म आहे. मग असेल त्याने आम्हाला काय फरक पडतो? आमचं आयुष्य आमच्या ठिकाणी बरं चाललेलं आहे आणि कुठे आम्हाला त्याला बोलवायची अपेक्षा? आम्हाला काही बोलवायची अपेक्षा नाहीये. आमचं आयुष्य आम्ही आमच्या परीने घालवतो आहोत, आमच्या परीने चालवतो आहोत.
कधी सुखात असेल कधी दुःखात असेल, पण तो काय करणार आहे येऊन, म्हणजे त्याची चर्चा करण्याचं काय कारण आहे? हा एक पहिला प्रश्न, की त्या ब्रह्माचा आमच्या जीवनामध्ये अंतर्भाव कशा करता. दुसरं असं की ही जी साधना आहे, ही साधना जर मोक्ष मिळवण्याकरता किंवा त्याला प्राप्त करण्याकरता असेल तर मग आम्हाला त्याला प्राप्त करायचंच नाहीये आणि आम्हाला मोक्ष पण नको आहे. आम्ही कुठे म्हणतो आम्हाला मोक्ष पाहिजे? आम्हाला यातला काहीच नकोय. आम्हाला मोक्षही नकोय ना आम्हाला त्याला प्राप्तही करायचं नाही. मग ही सगळी चर्चा तुम्ही कशा करता? या सगळ्या चर्चेची आम्हाला काही जरुरी नाहीये. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. तुम्हाला त्याची जरुरी आहे असं वाटत नसेल तर तुम्ही जरूर तुम्हाला वाटत नाही त्या गोष्टीकडे वळून सुद्धा बघू नका. कारण तुम्हाला त्याची जरूर नाही ना, नका बघू, काही बिघडत नाही. कारण असं आहे की मी ब्रह्मदेवाची आठवण केली, मी परब्रह्माची आठवण केली, मी विष्णूची आठवण केली, मी शंकराची आठवण केली म्हणजे शंकर मोठा झाला किंवा उपयुक्त झाला असं नाही. मी परब्रह्माला मान्य केलं, या सृष्टीचं ते आद्य कारण आहे असं मी समजून चाललो म्हणजे ते सृष्टीचं आद्य कारण ठरणार आहे असं नाही. जे वास्तव आहे ते आहेच. आम्ही मान्य करा की न करा, मग याकडे कोण वळतो? याकडे जो वळतो आणि ज्या करता वळतो त्याच्या करता तर ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे. ते सूत्र असं आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा. म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा. म्हणून आता का? म्हणून आता एवढ्याच करता की आम्ही पुष्कळ या प्रवृत्तीपर जगामध्ये, या भौतिक जगामध्ये धावलो, पळलो, काय सुख मिळवायचा प्रयत्न केला, दुःखाचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्ट तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक गोष्ट माझ्या कर्तृत्वावर घडेल असा विचार केला आणि आम्ही ते कर्तृत्व आमचं प्रकट करत गेलो. आमच्या कर्तृत्वाने आम्ही काही उभं करत गेलो. हे सगळं करताना जोपर्यंत आमची बुद्धी ही सारासार, जोपर्यंत आमची बुद्धी योग्य असा तर्क करते आहे तोपर्यंत आमच्या असं लक्षात आलं की असं केव्हा ना केव्हा तरी लक्षात येतं की जे 1+1=2 असत नाही, 1+1 प्लस समथिंग =2 असतं. असं घडतं, असं जीवनात घडतं. माणूस म्हणतो हे काय आहे? जे असं घडतं ते काय आहे? दुसरं, आम्ही सगळं आमच्या बाजूनी बरोबर केलेलं असताना सुद्धा काहीतरी बिघडतं. हे का बिघडतं? याचं कारण काय? जर सगळं माझ्या कर्तृत्वाने होतं आणि माझंच कर्तृत्व जर मला यश देतं तर माझ्या कर्तृत्वाला अपयश कोण देतं? या अपयशाच्या मागे काय कारण असतं? त्याची कारण मीमांसा शोधा. तिसरा प्रकार असा आहे की जसे आमचे पूर्वमीमांसक आहे, हे पाहिजे यज्ञ केला त्याचं फल मिळवायचा प्रयत्न केला, ते पाहिजे यज्ञ केला त्याचं फल मिळवायचा प्रयत्न केला. हे सातत्याने चालूच राहिलं. एक वेळ अशी आली आणि असं वाटायला लागलं की अरे, मला काहीतरी प्राप्त करायचं आहे म्हणून मी धावपळ करतो, मला ते मिळतं, पुढं काय? असं खूप वाटतं की आता इतकं उकडतंय, आता आईस्क्रीम खावं. मग 1 कप नाही पुरलं, 2 कप नाही पुरलं, 3 कप, 4 कप, 5 कप, 6 कप. केव्हा तरी आईस्क्रीमचे कप समोर येत आहेत पण खाण्याची इच्छा उरत नाही. तो म्हणतो की आता पुरे, आता नको, बास. तसं एखाद्याला कर्म आणि फल पुष्कळ मिळालं. तो म्हणतो माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे, माझ्याकडे पुष्कळ माणसं अनुकूल आहेत, मला जे करावंसं वाटतं ते करण्याची धमक माझ्याकडे आहे, पण तरी सुद्धा मला अपूर्णता जाणवते, मला असमाधान जाणवतं, मला असंतोष जाणवतो, माझ्या मनाला पूर्ण तृप्ती नाही, समाधान नाही. मग का नाही? माझं मन हे सगळं मिळून सुद्धा समाधानी का होत नाही? म्हणून जिज्ञासा उत्पन्न होते. आणि मग ब्रह्मसूत्रकार म्हणतात
अथा तो ब्रह्मजिज्ञासा, की म्हणून आता ब्रह्माची जिज्ञासा मला का लागते आणि का केव्हा तरी निर्माण होते. या जन्मात नाही, 10 जन्मानंतर असेल, या जन्मात नाही, 100 जन्मानंतर असेल. जेव्हा विचारांना ती सूक्ष्मता येते, जेव्हा माणसाच्याकडे याच्यापेक्षा अधिक चांगलं, याच्यापेक्षा अधिक चांगलं, याच्यापेक्षा अधिक चांगलं, याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ, याच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ अशी ओढ लागते, तेव्हा त्याला वाटायला लागतं. कुठे घराच्या जवळची टेकडी चढायला सुरुवात झाली, मग पर्वतीवर जायला लागली, पर्वती झाली, मग महाराष्ट्रातली कळसूबाई झाली, मग आणखीन जरा मोठी मोठी शिखरं झाली, आणखीन चांगलं चढता येऊ लागलं, मग हिमालयातली शिखरं झाली, ते चांगलं चढता येऊ लागलं. तो म्हणतो आता एक एव्हरेस्टची इच्छा आहे बघ, आता काही करावं आणि एकदा गिर्यारोहणामध्ये आपण एव्हरेस्टला जाऊन यावं, ते शिखर गाठावं. असंच आहे. हे का वाटतं? त्याचं कारण एकच आहे की माणसाचं अंतःकरण जे आहे ते पूर्णतेला गेलेलं नाही, ते पूर्णतेला जात नाही. आणि का जात नाही? ती अपूर्णता त्याच्याकडे का आहे? कारण पूर्णत्व एका ब्रह्माकडे आहे आणि त्याच्याकडून आम्ही जे निर्माण झाले आहोत ते त्या पूर्णत्वानी निर्माण असलो किंवा त्या पूर्णत्वाच्या अंशाचे असलो तरी सुद्धा आमच्या ह्या बाकीच्या सगळ्या गराड्यामध्ये आम्हाला पूर्णत्व नाही. मन एका बाजूला खेचतं, बुद्धी एका बाजूला खेचते, आमची स्मृती एका बाजूला खेचते. आम्हाला आमचं सुखदुःख, व्यवहार, वातावरण, आमचे नातेवाईक, संबंध, इच्छा, आकांक्षा, वासना आपापल्या बाजूने वेगळ्या वेगळ्या खेचत राहतात. आणि मग असं वाटतं अरे याच्यात सुख आहे का, अरे त्याच्यात सुख आहे का, अरे त्याच्यात सुख आहे का? नाही, असं वाटतं नाही. सगळ्या लोकांना धरून राहिलो त्यात सुख आहे. आयुष्यात 15 वर्षानंतर कळतं अरे ज्या माणसांशी आपण इतके सुदृढ संबंध ठेवले त्यांनीच आपल्याला फसवलं, म्हणजे यात सुख नाही. असं प्रत्येक गोष्टीतली मर्यादा लक्षात आली की आपल्या लक्षात येतं की अरे या जगामध्ये जे जे दिसतं आहे त्या प्रत्येकाला मर्यादा आहे, त्या प्रत्येकात काहीतरी मर्यादित आहे. मग जे मर्यादा रहित आहे ते काय आहे? मला मर्यादा रहित व्हायचं, मला बंधन रहित व्हायचंय. मला हे कोणतंच बंधन नको, मला सुखाचं नको, मला दुःखाचं नको, मला पुन्हा जन्माला येण्याचं नको, मला मरण्याचं नको, मला सुखदुःख भोगण्याचं नको, मला हे बंधनच नको. मग मला काय पाहिजे? मला नित्य सुख पाहिजे, दुःख विरहित सुख पाहिजे, मला नित्य आनंद पाहिजे, मला नित्य समाधान पाहिजे, मला नित्य तृप्तता पाहिजे. मग हे सगळं कशाने मिळेल? ब्रह्मसूत्रकार म्हणतात हा विचार जेव्हा येईल तेव्हा तुम्ही त्या ब्रह्माच्या चिंतनाकडे वळाल की असं कोण आहे की जे पूर्ण सुख देणार आहे, असं कोण आहे की जे पूर्ण आनंद देणार आहे, असं कोण आहे की जे आम्हाला तृप्त करणार आहे, असं कोण आहे की जे एक प्राप्त झाल्यानंतर आम्हाला पुन्हा दुसरं काही प्राप्त करण्याची इच्छा राहणार नाही. असं कोण आहे ते आम्हाला कळावं, ते आम्हाला मिळावं. आणि जेव्हा हे निर्माण होतं तेव्हा ब्रह्मसूत्राला सुरुवात होते. आता म्हणून ते ब्रह्म, मग आता ते ब्रह्म कसं श्रेष्ठ आहे हे पहिल्या अध्यायात सांगितलं की हे बघा या जगातल्या कोणत्याही वस्तूपेक्षा ब्रह्म श्रेष्ठ आहे. जगातली कोणतीही वस्तू मिळवून जे सुख आणि समाधान, तृप्ती, आनंद मिळणार नाही ते याच्या दर्शनाने, याच्या स्पर्शाने, हे आमची 5 तन्मात्रा आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, त्याला हुंगावं म्हणजे त्याचा गंध घ्यावा, त्याचा रस चाखावा भक्तीमध्ये, त्याच्या रूपाला पाहावं, त्याचा स्पर्श घ्यावा आणि त्याची स्तुती करावी. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5ही तन्मात्रांनी त्याला समजून घ्यावं, त्याच्यामध्ये आनंद आहे. आता हे कळलं. बाकीचे दुसरे म्हणतात अहो असं काही नाही, त्यांनीच आनंद आहे असं नाही. आता तुमचा विचार पक्का करा, त्याला कन्फर्मेटरी टेस्ट द्या, त्याच्या ठिकाणी पूर्ण निश्चिती करा. पहिल्यांदा श्रुती निर्धारण करून ब्रह्माची निश्चिती केली आणि आता मतमतांतरांच्या मध्ये निर्धारण करून ब्रह्माची निश्चिती केली.
की भिन्न भिन्न मतमतांतर आहेत, भिन्न भिन्न मतं आहेत. ती जी भिन्न भिन्न मतं आहेत त्या मतांतरामधून कोणत्या मतापाशी आलो की ब्रह्म हेच अंतिम तत्व आहे. आता तिथे आल्यानंतर इच्छा काय निर्माण झाली, आता त्याला बघावं. फार अगदी या जन्मात काही लगेच आम्हाला मोक्ष मिळणार नाही, पण अहो त्या दिशेने चालायला तर लागू, असं मनुष्याच्या मनात येतं. म्हणून हा साधनाध्याय आला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं साधन सांगितलं आणि त्या साधनानंतर आता जो चौथा अध्याय आहे, तो चौथा अध्याय जो आहे तो फलाध्याय आहे. या अध्यायामध्ये जी सूत्र आहेत, ती एकूण सूत्र जी आहेत ती आपल्याला जर बघायची तर त्या सूत्रांचा विचार आपण इथे करू. ती 150 सूत्र आहेत. त्या 150 सूत्रांचा विचार आपल्याला ह्या फलाध्यायामधल्या इथे करता येईल. याचा विचार करताना जे पहिलं सूत्र आहे, आता इथे फल कशाचं मिळेल. नुसती साधना केली म्हणून फल नाही मिळणार, साधना कशी केली तर फल मिळेल. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतो की तप केलं तर त्या तपाचं फल म्हणून तो परमात्मा कदाचित आम्हाला वश होईल. तप जर आमचं तितकं उत्कटतेने झालं तर तपानी तो भेटतो. तो परमात्मा यज्ञ जो उत्तम संपन्न झाला यज्ञातून भेटतो. तो परमात्मा उत्तम दान केलं त्यांनी भेटतो. मग आता तो जर ज्यांनी भेटतो त्याला तुम्ही पुन्हा मागे उत्तम, उत्कट, योग्य, एकाग्र असे सगळे शब्द लावता. ते म्हणतात साधन अधिक सांगितलं. आधी 3ऱ्या अध्यायात साधन सांगितलं. आता ते साधन फलाला येईल हे कसं, ते फलाला आलं पाहिजे. नुसतंच करत राहिलो म्हणून आपल्याकडे म्हणतो ना आपण, आपल्या अनेक कवितांमधून संतांनी दृष्टांत देऊन सांगितला, हो जर पाण्यात उभं राहून केलेल्या तपानी जर ईश्वर प्राप्त होत असला तर बगळा सारखा पाण्यात असतो. मग त्याला का नाही ईश्वर प्राप्त होत, त्याला होत नाही. पण कुणी साधू सत्पुरुष त्या पाण्यात उभं राहून जेव्हा तप करतो त्याला मात्र कशाची ना कशाची तरी प्राप्ती होते. कशाची ना कशाची म्हणजे लगेच काही ब्रह्म प्राप्त होत नाही, पण त्या दिशेने मन स्थिर होतं, त्या दिशेने शरीराला सामर्थ्य प्राप्त होतं, त्या दिशेने मलाचं बल वाढतं, मनाचं बल वाढतं, बुद्धी योग्य विचार करायला लागते, निर्णय उत्तम प्रकाराने होत जातात, परिस्थिती अनुकूल होत जाते. जे विपरीत आहे, जे आजपर्यंत संकट परंपरा निर्माण करत होतं, ते सगळे मार्ग जे आहेत ते आमचे निष्कंटक करते. पुष्कळ अनुभव मनुष्य घेतो की अहो अमुक एक करायला लागल्यापासून आम्हाला असा अनुभव आला. अनुभव आहेत, त्याचे लाभ आहेत. याचा अर्थ या जगामध्ये केलेलं कोणतंही काम कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे ते कर्म, कार्य, कृती हे फुकट जात नाही. ते केलेलं कर्म जे आहे, ते काम जे आहे, व्यवहारात मराठीतला शब्द नेहमीचा, म्हणून केलेल्या कामाला नेहमीच फळ आहे. तर ते जे फळ यावं याकरता काय करावं, ते फल कशाने येतं, त्याची आता हे पहिल्या सूत्रामध्ये सुरुवात आहे. ते सूत्र असं सांगतं, आवृत्ती रस कृपदेशात. आता हे त्याच्यामध्ये शब्द 3 आहेत. आवृत्ती असकृत उपदेशात. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा. आपण म्हणतो ना या पुस्तकाची आवृत्ती ही पहिली आहे, ही दुसरी आहे, ही 5वी आहे. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच तेच पुन्हा पुन्हा विचारात घेणं. ती आवृत्ती कशी, किती वेळा करायची. आपण म्हणतो आता तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणता, हो म्हणतो. रोज किती आवृत्ती करता, किती पाठ म्हणता. आपण म्हणतो कमीत कमी 4 तर म्हणतो, मग जास्त झाले तर 12 पाठापर्यंत म्हणतो. आवृत्ती किती वेळा केली, 12 वेळा केली. आता इथे ते म्हणतात आवृत्ती असकृत. सकृत म्हणजे एकदा, एकदा केलं, आणि असकृत म्हणजे एकदा नाही, अधिक वेळा. असकृत उपदेशात म्हणजे आवृत्ती ही एका वेळा करून भागत नाही, ती पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याचा अर्थ असा सांगितला की श्रवणादी क्रियांची पुन्हा पुन्हा आवृत्ती अपेक्षित आहे. श्रवणादी क्रियांची पुन्हा पुन्हा आवृत्ती अपेक्षित आहे असं का म्हटलं, कारण बृहदारण्यक उपनिषदाने एक चांगलं प्रसिद्ध वचन देऊन ठेवलंय आणि आम्हाला आज्ञा केली आहे
की आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. अरे आत्म्याचं दर्शन घे बाबा, त्याच्याकरता श्रवण कर, मनन कर आणि निधिध्यासन कर. पहिल्यांदा ऐकलेल्याचं मनन कर आणि ज्याचं मनन केलं त्याचा ध्यास घे. आणि म्हणून ते म्हणतात एकदा श्रवण केलं बस झालं, आता काय पुन्हा पुन्हा करायचंय असं म्हणू नको म्हणाले. असकृत एकदा करून नाहीये भागणार, पुन्हा पुन्हा करावं लागणार आहे. आता म्हणून श्रवण मनन निधिध्यासन हे जे साधन आहे, या साधनावरून किंवा या साधनामध्ये हे साधन करताना आम्ही नामस्मरणाचं साधन घेतलं, तर ते साधन करताना योगाचा अभ्यास करायचा ठरवला, तर योगाभ्यास करताना आम्ही रामदेव बाबांच्या 7 दिवसाच्या वर्गाला गेलो, कुणाच्या प्राणायामाच्या 3 दिवसाच्या वर्गाला गेलो, कुणी आम्हाला शवासन शिकवण्याकरता 2 दिवस बोलावलं, चांगली एक CD करून दिली, हे आता ऐका आणि तुम्ही करा. आपण म्हणतो आता काय करायचंय, आता तुमच्याकडे आलो आम्ही, केलं वास झालं, आता याचा आम्हाला लाभ होईल. आपण म्हणू असं कसं होईल, एकदा करून का काही होतं, पुन्हा पुन्हा करावंच लागेल. म्हणाले एखाद्याच्या घरी गेलो, एकदा बेल वाजवली, दार नाही उघडलं, आपण काय परत जात नाही, म्हणतो त्यांना बहुतेक ऐकू गेली नाही, पुन्हा एकदा बेल वाजवतो. कारण आपण दरवाजा पाहिलेला असतो की दाराला काही कुलूप नाहीये, म्हणजे पुन्हा बेल वाजवणं आलं, तिसऱ्यांदा बेल वाजवणं आलं, कुठपर्यंत बेल वाजवणं आलं, दार उघडेपर्यंत आलं. आणि म्हणून ते सांगतात की उपासना कशी, अहो एवढं केलं हो, काही नाही, पुष्कळ आम्ही देवाचं केलं, आता आमचा देवावर काही विश्वास राहिला नाही. कारण असं इतकं करून काहीच होत नाही, मग काय करणार असं म्हणणाऱ्याकरता त्यांनी सांगून ठेवलंय, अहो तुम्ही एकदा केलं, तुम्ही 2दा केलं, तुम्ही 3दा केलं, तुम्ही किती केलं याला महत्व नाहीये, ते प्राप्त होईपर्यंत करणं आहे. मग एखाद्याला कमी करावं लागेल, एखाद्याला अधिक करावं लागेल, एखाद्याला तो मार्ग सोपा असेल, एखाद्याला तो मार्ग कठीण असेल, पण तो मार्ग प्राप्त होण्याकरता मात्र तुम्हाला सातत्याचे प्रयत्न आवश्यकच आहेत. आणि त्याच्याकरता उपनिषदांचं पण वचन आहे, न ते श्रांतस्य सख्याय देवाः. म्हणाले श्रमेपर्यंत जो प्रयत्न करत नाही तोपर्यंत देवताही त्याला वश होत नाही, देवता सुद्धा त्याला अनुकूल होत नाहीत. कारण त्याची तितिक्षा पाहिली जाते, त्याची यत्नशीलता पाहिली जाते. जसं समर्थांनी म्हटलंय की साक्षेपी उपासना, साक्षेपी कर्म, साक्षेपी यत्न. गीताकारांनी म्हटलंय प्रयत्नात यतमानस्तु, म्हणजे प्रयत्नपूर्वक प्रयत्न करा. म्हणजे काय याचा अर्थ, प्रयत्न करताना अर्ध्यातून पळून येऊ नका, पलायनवाद स्वीकारू नका, प्रयत्न करत राहा, दगड फोडत राहणे. कुठपर्यंत, जिथपर्यंत त्या दगडाची 2 शकलं होत नाहीत तिथपर्यंत. दगड फोडायला बसलो, 100 घाव, 150 घाव, 200 घाव पडत राहतील, घाव त्याचे तुकडे होईपर्यंत आहेत. आणि म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही आरोग्यासाठी रोज आसन करतो, प्राणायाम करतो, भोजन, बाकी काही नाही. जेव्हा मनुष्य म्हणतो हे पुन्हा पुन्हा करण्याचा कंटाळा येतो, तेव्हा प्रश्न एकच आहे विचारण्यासारखा की बाबा रे, पुन्हा पुन्हा करायचा कंटाळा येतो तर श्वास घेणं बंद करणं. कशाला पुन्हा पुन्हा श्वास घेतो? तुला पुन्हा पुन्हा करायचा कंटाळा येतो तर जेवण बंद करणं. कशाला पुन्हा पुन्हा जेवतो? आज ह्या उपहारगृहात खाऊ, उद्या त्या हॉटेलमध्ये जाऊ, आज 3 स्टार आहे, उद्या 7 स्टार आहे. कशा करता इकडे तिकडे फिरतो? म्हणजे एकदा खाऊन जन्म जाणार नाही हे माहितीये, एकदा श्वास घेऊन हा देह चालणार नाही हे माहितीये. मग एकदा श्रवण करून कसं प्राप्त होईल? लोक असं म्हणतात, हो ते आम्ही गेलो खरं ऐकायला, काही कळलं नाही. कसं कळेल? कारण आमचं ते पहिलं श्रवण आहे. जर मूर्ती घडवायला घेतली शिल्पकारांनी आणि त्यांनी छन्नी हातोडा हातात घेतला आणि पहिली छन्नी मारली, त्या छन्नीवरती हातोड्याचा आघात केला, एकातच मूर्ती का नाही झाली? कशी होईल? त्याला हळूहळू हळूहळू घडवावी लागेल.
म्हणजे आम्ही पहिल्यांदा श्रवणाला गेलो तर आम्हाला आधी तासभर बसायचाच अभ्यास करावा लागेल. कारण ज्याच्याकडे रजोगुण प्रबल आहे त्याला तासभर बसता पण येत नाही. परदेशातली मुलं जेव्हा इथे शिकायला येतात, आमच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत शिकायला येतात, त्यांना तिथे तासभर कुणीतरी शिकवतं आहे आणि ते आपल्याला ऐकायचं आहे हे त्यांना झेपत नाही. ते तासभर बसू शकत नाहीत. एकदा बाकावर बसतात, एकदा आपण जसे बाकावर बसतो तसे बसतात, एकदा समोर लिहायच्या बाकावर ज्याच्यावर आम्ही पुस्तक ठेवून लिहितो त्याच्यावर बसतात, एकदा पाठीमागच्या बाकावर बसतात, खायला घेऊन येतात, तिथे खात बसतात. कारण त्यांना 60 मिनिटं अशी कशी काढायची माहिती नाही. हा सगळा जो विषय आहे याच्यामध्ये आम्हाला पुष्कळ सवय झाली आहे. आम्हाला पुष्कळ प्रमाणामध्ये तितिक्षा आहे, थांबणं आहे, वाट पाहणं आहे. साधारणपणे 6:30ला प्रवचन संपणार म्हटलं की 6:20 झाले की आपल्या मेंदूतलं घड्याळ बरोबर आपल्याला आपल्या हातावरच्या घड्याळाकडे दृष्टीने येतं. किती अजून ह्या बाईंच्या प्रवचनाची वेळ शिल्लक राहिली आहे. त्याचं कारण आहे, बैठकी करता आम्ही आमच्या मनाला सांगितलेलं असतं आपल्याला इथे तासभर बसायचं. मन आहे ते काही बरोबर तासाने आम्हाला हलवत नाही. तासाला एक 5-7 मिनिटं कमी असली की ते म्हणतं बहुतेक तास झाला असावा, आता पुष्कळ झालं मनाला एकाग्र केलं, आता केव्हा एकदा संपेल म्हणजे बरं. आणि त्यामुळे हे जे आहे, श्रवण असो, उपासना असो, नामस्मरण असो, योगाभ्यास असो आणि ज्ञानाची प्रक्रिया असो, कारण ज्ञानी मनुष्य सातत्याने तो कशाचं ज्ञान घ्यायचा प्रयत्न करील की ईश्वर हेच या जगामध्ये भरून राहिलेलं तत्व आहे आणि असणं हे त्याच्या ठिकाणी आहे आणि असणं ही स्थिती माझ्या ठिकाणी आली पाहिजे की तो जसा केवळ आहे तसा ह्या देहामधला हा जीव केवळ आहे. या स्थितीला येईपर्यंत तो चिंतन करील, तो मनन करील, तो श्रवण करील, तो वाचन करील. श्रवण ह्या सगळ्याचं प्रतीक रूप आहे असं आपण समजावं की प्रतीक आहे की श्रवण सातत्याने करावं. आम्हाला या जगातला कोणताही व्यवहार करताना सातत्य ही जी गोष्ट आहे ही आवश्यक आहे. नोकरी आहे, रिटायरमेंट पर्यंत रोज नोकरी केलीच पाहिजे, त्या नोकरीचे नियम पालन केलेच पाहिजे. भोजन करायचं आहे, त्या भोजनाकरता जे पदार्थ बनवायचे त्या नियमांचं पालन केलंच पाहिजे. आपण जर म्हणलं नाही हो आता काय अधिक मासभर आम्हाला रोज इथे जायचंय प्रवचनाला, आता वेळ मिळत नाही, लांबून आम्ही येतो, मग आता रोज तांदूळाचा भात कुठे करा, आपल्या घरी वाळू आहे त्याचा भात करू, प्रेशर कुकर आहे, काय बिघडलं, कुठे त्या तांदूळ आणा, निवडा, बघा, त्याचा उटारेटा करा, होणार नाही. त्याच्याकरता तोच पदार्थ पाहिजे, त्याच्याकरता तेच सातत्य आहे. रोज दळलंच पाहिजे, रोज तांदूळ निवडलेच पाहिजेत, त्याचं जेवण बनवलंच पाहिजे. ते आम्हाला रोज सातत्याने करण्याला आम्हाला पर्याय नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की काहीही करा, त्यामुळे वारंवार काय करावं लागतं ते भगवद्गीतेने सांगितलंय. तिथे आपण आजचा विषय संपवू. भगवद्गीताकार म्हणतात ज्ञान मिळवायचंय आणि त्याचा परिणाम साधायचा आहे तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावे लागतील. सेवा हा काही एका क्षणाचा विषय नाहीये, तो आयुष्यभराचा विषय आहे. सद्गुरूंची सेवा, आपला श्वास आहे तिथपर्यंत सद्गुरूंची सेवा आहेच. त्यामुळे तद्विधी प्रणिपातेन आम्ही कुणाला शरण गेलो, कशाला शरण गेलो, ग्रंथाला शरण गेलो, नामाला शरण गेलो, योगाला शरण गेलो, ज्ञानाला शरण गेलो, कर्माला शरण गेलो, ज्याला कशाला शरण गेलो, ती जी शरणागती आहे ती कशी आयुष्यवेरी, आयुष्यभर आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की फळ मिळवायचं असेल तर सूत्र एकच लक्षात ठेवायचं. उद्या तर आपण थोडासा भाग त्याचा चर्चेला घेऊच, पण आज संपवताना गीताकारांनी सुद्धा सांगितलंय सद्गुरूची उपासना आयुष्यभर, ईश्वराची उपासना आयुष्यभर, नामस्मरण आयुष्यभर, सेवा आयुष्यभर. आणि त्यामुळे हे सूत्र असं आहे,
आवृत्ती रस कृदुपदेशात, म्हणजे आवृत्ती असकृत उपदेशात. पुन्हा पुन्हा आवृत्ती केलीच पाहिजे. आवृत्ती म्हणजे एकदा असं नाही, आवृत्ती म्हणजे सातत्य. आजचा विषय आपण इथे थांबू.